जो अकोल्याचा जुलमी आणि मगरूर, एक ध्यानात घ्या. आपल्यापैकी अनेकांना कदाचित त्याचं नाव माहीत असेलही. कोणी सांगते का श्रोत्यांमधून? ज्या मामलेदाराला मारलं असं आपण अभिमानानं सांगतो, त्याचं नाव काय होतं? अब्दुल अली बंदे अली पिरजादे मामलेदार, असं त्या मृत्यूपत्रामध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. तो कोणत्या जातीचा धर्माचा होता हे महत्वाचं नाही, त्यानं काय केलं आणि कशामुळं लोक प्रक्षुब्ध झाले हे महत्वाचं आहे. गजे सरांनी उल्लेख केला, एक कारण त्यातलं त्यांनी सांगितलं की 1914 मध्ये जे युद्ध सुरू झालं जर्मनी विरुद्ध इंग्लंड, आपण इंग्लंडच्या बाजूनं, कारण आपण इंग्लंडची वसाहत होतो, त्यामुळं स्वाभाविकच आपण इंग्लंडच्या बाजूनं लढत होतो. तर हे जे काही कर्ज किंवा वॉर लोन, त्याची वसुली करण्यासाठी या मामलेदारानं जी काही पद्धत अवलंबलेली होती ती जुलमी होती. हा एक भाग झाला. दुसरं कारण होतं सक्तीची लष्कर भरती. म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या कुटुंबामध्ये तरुण मुलं असतील लढण्यायोग्य, तिथं तिथं त्यांची संमती आहे की नाही याचा विचार न करता मामलेदारानं पाटलांच्या माध्यमातून त्या त्या गावातल्या मुलांची यादी केली आणि त्या मुलांना, त्या कुटुंबाला इच्छा असो नसो, त्यांना सक्तीनं लष्करामध्ये भरती केलं. त्यामुळे एक असंतोष लोकांमध्ये निर्माण झालेला होता. हे दुसरं कारण आहे. तिसरं, तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल की हा जो पाटील पानवथा आहे आपल्या अकोल्याचा, तिथं त्याचा न्यायनिवाडा चालायचा. म्हणजे मामलेदार कचेरीच तिथं द्यायची. तिथं का तर त्याला मासे पकडण्याचा छंद होता. ती लांब लचक अशी ती काठीन, त्याला नाही का ते असे गुंडाळलेले तो हे असायचे, ते तिथं येऊन तो बसायचा. त्यावेळेला पाण्याचा प्रवाह या बाजूला होता नदीचा, आणि तिथं सगळा त्याचा कारण मामलेदार हा मॅजिस्ट्रेट सुद्धा आहे, तो न्यायाधीश सुद्धा आहे. त्यामुळं न्याय निवडणा करण्याचा अधिकार, दिवाणी न्यायालय त्याला ते चालवण्याचा अधिकार होता. त्याचा न्याय निवाडा तिथं नदीवर चालायचा. म्हणजे एक थोडक्यात मनमानी अशा पद्धतीचं काम हा मामलेदार करत असायचा. शिवाय मुजोर होता. आणि अशी अफवा पसरली गेली, मग ती अफवा होती का कसं, पण अशी अफवा पसरली गेली की या मामलेदारनं अगस्ती आश्रमाकडून येणारे काही जे संन्यासी होते त्यांच्या तोंडामध्ये ते मासे कोंबले, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. अगोदर वातावरण तयार झालेलंच होतं वॉर लोन आणि सक्तीच्या लष्कर भरतीमुळं, त्याच्याबद्दल एक असंतोष होताच. परिणामी याला कुठल्याही प्रकारे अद्दल, त्याला ठार मारण्याचा उद्देश नव्हता लोकांचा, ठार मारण्याचा उद्देश नव्हता, तो वाचलाय असता. पण गंमत अशी झाली की याला अद्दल घडवायची असं गणेश जगन्नाथ जोशी ते स्टॅम्प वेंडर होते इथं या कचेरीमध्ये. त्यामुळं नवलेवाडी, धुमाळवाडी आणि जवळची जी गावं आहेत, गर्दनी वगैरे अशी टाकळी, तर या गावातल्या प्रमुख लोकांशी त्याचा संपर्क होता. आणि त्यामुळं सगळ्या लोकांच्या चर्चेतून यायचं का काहीतरी आता केलं पाहिजे आणि गणेशजी तुम्हीच करा. मग भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे अगस्तीला बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळा तपशील ठरला आणि त्याच्यामध्ये एक 200 लोकांचा एक गट करायचा. त्यानं इथं पोलीस स्टेशनला यायचं, दरवाजे लावून घ्यायचे, पोलिसांना तंबी द्यायची. दुसरा 200 लोकांचा गट संगमनेर रस्त्यावर, त्यांनी तिथं रस्त्याला झाडं झुडं टाकायची, रस्ता बंद करायचा. तिसरा एक 200-300 लोकांचा गट तो राजूरकडून येणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला झाडं टाकून हा रस्ता बंद करायचा. आणि सगळे रस्ते बंद करून आणखी जो उरलेला गट मोठ्या संख्येनं होता, आणि त्याच्यामध्ये हे नवलेवाडी, धुमाळवाडी आणि सगळे पश्चिमेकडच्या त्या आदिवासी भागातले काही लोक असे मिळून त्या वाड्यावर श्रीधर भाटे, आत्ताचं मॉडर्न हायस्कूल जे आहे ते जे ग्राउंड आहे श्रीधर भाटे ग्राउंड, तिथं त्याचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये तो राहत होता. त्याच्या शेजारीच फौजदार राहत होता, कहार त्याचं नाव, त्या फौजदाराचं. हा गट ज्या वेळेला हे सगळं अगोदरचं बाकीचं झालं आणि हा गट चालून गेला त्या वाड्यावर, त्याच्या अगोदर तो फौजदाराच्या वाड्यावर गेला. पण ती फौजदाराची बायको ती हुशार होती, जरा चतुर होती ती. तो सगळा जमाव पाहिल्यानंतर तो असंतोष त्यांच्या कानावर गेलेलाच होता, बायकांच्याही कानावर गेलेला होता. परंतु ती बाई खाली आली, वाड्यात उतरून खाली त्यांच्या त्या जमावासमोर आली आणि तिने सांगितलं मी पदर पसरते.
माझं कुंकू काही पुसू नका तुमचं, इथून पुढे आमच्या नवऱ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. लोक शांतपणाने म्हटले ठीक आहे, तू या शब्दाला जागली पाहिजेस, तुझ्या नवऱ्यानं बाहेर येता कामा नये, नाहीतर मग तुझा सुद्धा मग आम्ही काटा काढून टाकू. परंतु तिनं पदर पसरल्यामुळं बहीण मानलं. लोकांनी जमावानं वास्तविक पाहता क्रुद्ध जमाव होता, परंतु तो मारण्याच्या उद्देशानं गेलेला नव्हता. परंतु त्या फौजदाराला आणि त्याच्या कुटुंबाला या जमावानं सोडून दिलं. मामलेदाराच्या वाड्याच्या तिथं गेले. जे फौजदाराला विनंती केली तशाच प्रकारे लोकांनी सांगितलं हे मामलेदारा खाली ये. पण तो खाली न येता त्यानं त्या सज्जामध्ये बंदूक घेऊन आला. म्हणजे ती बंदूक पाहिल्यानंतर अगोदरच असंतुष्ट असणारे लोक, संतापलेले लोक आणखी संतापले की हा किती उद्दाम आहे, किती मगरूर आहे. आणि त्यानं कोणतीही दया माया कोणताही विचार न करता बंदुकीची ती गोळी घातली आणि एक फैर त्यानं सोडली गोळीची. आणि त्या जमावामध्ये जो शेलदचा यादव जो आहे तो त्याच्यामध्ये ठार झाला. म्हणजे तिथं एक आपलं हुतात्मा स्मारक आहे. जसं इथं हुतात्मा स्मारक आहे तसं तिथं सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये 2 हुतात्मा स्मारक आहे. तर ते शेलदचं जे आहे तर त्याच्या गोळीबारामुळं जो ठार झालेला तो यादव आहे त्याच्या नावानं आहे. आणि इथं जे स्मारक आहे आपलं ते चौघांच्या नावानं आहे. तर ज्यावेळेला ती गोळी लागली, पण लोकांचं सुदैव आणि त्याचं दुर्दैव असं की दुसरी गोळी चालवायचा त्यानं प्रयत्न केला, परंतु बऱ्याच दिवसांनी ती बंदूक काढल्यामुळं आणि ती व्यवस्थित न हे झाल्यामुळं तो खटका काही त्याचा उडाला नाही. आणि मग मात्र त्याला पळता भुई थोडी झाली की आता काय करायचं. आता जमाव तर संतप्त झालेला आहे, परत एक जण ठार झालेला आहे आणि परिणामी आगीत तेल ओतल्यासारखं झालं. आणि मग मात्र लोक हे कुणाच्याही सूचनेला ऐकायला तयार नव्हते. लोक आतमध्ये घुसले. मग ती काय मिरच्याची पोती वगैरे इकडून तिकडून ती आणली. तो खाली येत नव्हता, ती तिथं ती पेटून दिली. त्याचा ठसका झाला. तो खाली आल्यानंतर विनंती करायला लागला, गयावाया करायला लागला. परंतु आता लोकांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं होतं, त्यामुळं बेभान झालेले लोक होते. आणि भाऊंनी सांगितलं तसं त्याचा जो तांगा होता त्या त्याला तिथंच मारलं. नजू ठाकर आपल्या डॉक्टर उघडेंनी त्याच्यावर फार सुंदर कथा लिहिलेली आहे की नजूबाई याची ज्यांनी पहिला वार केला तिथं त्याच्या याच्या, कारण तो तिथं नोकरीला होता, तो घरकाम होता, त्यामुळे त्याला त्या वाड्यातली सगळी माहिती होती. आणि त्यानं पहिला वार केला, इतरांनी मग वार केले. आणि क्षणार्धात लोक जसे आले, त्यावेळी ही शनिवारची घटना आहे 10 ऑगस्टच्या, त्यावेळेला बाजार शनिवारी भरायचा. आज तो गुरुवारी भरतोय, अलीकडे गुरुवारी भरतोय. परंतु लोक आले जसे इकडून तिकडून सगळ्या गावातून 1000-2000 लोक आलेले होते. त्यांची काही कुठं यादी नव्हती. परंतु इथल्या मारवाड्यांनी, गुजरात सगळेच लोक अगदी करदावलेले होते त्याला. त्यामुळं त्या लोकांनी त्यांचे काय खाद्यपदार्थ, शेंगदाणे, गुळ काय असतील ते अगदी मोकळे ठेवले. लोकांनी ते घेतले, लोक पसार झाले. एक अर्ध्या तासामध्ये कोण कुठं गेलं त्याचा तपास लागला नाही. शनिवारी मुद्दाम निवडलेला होता, कारण कोणाला कल्पना येऊ नये की आज गर्दी ही बाजारचीच गर्दी असं लोकांना वाटावं. म्हणजे त्या गणेश जगन्नाथ जोशी आणि जी काही त्यांना मदत करणारी नवलेवाडी किंवा धुमाळवाडीची मंडळी होती, या लोकांनी अतिशय चातुर्यानं हा सगळा बनाव म्हणा किंवा ती योजना आखलेली होती. आणि मग लोक आले तसे पसार झाले. दुसऱ्या दिवशी बातमी कळाली आणि मग नगरहून सगळा फौज फाटा आला, काही मिलिटरीच्याही गाड्या आल्या. मग पोलिस पाटलांना निरोप गेले, प्रत्येक गावातले, तुमच्या गावातले कोण कोण लोक गेलेले होते. पाटलांनी मग पूर्वीचे आपले जे कड होते, ज्यांच्याबरोबर त्यांचं वैमनस्य होते, त्यांच्या घरातल्या लोकांची नावं दिली, म्हणजे खोटी नावं दिली थोडक्यात, जे इथं नव्हते इथे याच्या कटामध्ये ते. तर असे जवळजवळ 1000भर लोक, त्याच्यातून मग स्क्रुटिनी केली. 52 लोकांवर खटला चालला. 52 लोक आरोपी म्हणून ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये यादी केली. त्यांच्यावर नगरला खटला चालला. राव बहादूर नवले म्हणून वकील होते, ते आपल्या संगमनेरचेच होते. म्हणजे हा योगायोग पहा की नवलेंनीच ती वकिली घेतली. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा 27 जणांवर
आरोप सिद्ध झाले. इथं तुम्ही बाजूला फोटो पाहतात, याच्यापैकी अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. धुमाळवाडी आणि नवलेवाडीचे लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने, म्हणजे मी त्याची जी आकडेवारी काढलेली, तेव्हा धुमाळवाडीचे 10 जण आहेत आरोप सिद्ध झालेले, नवलेवाडीचे 5 जण आहेत, अकोल्याचे 5 जण आहेत, आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत, एका विशिष्ट जाती जमातीचे लोक नाही आहेत. म्हणजे अन्याय घडल्यानंतर तो जर पराकुटीला गेला, आजचं वातावरण सांस्कृतिक आणि सामाजिक अत्यंत प्रदूषित झालेलं आहे. असंच वातावरण त्यावेळेला प्रदूषित झालेलं होतं. आणि प्रदूषित एकदा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था झाली की ज्यांना कुठल्याही प्रकारचा चेहरा नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचा इतिहास नाही, असे लोक हे उठतात आणि एक बेभान होऊन, आणि बेभान झाले लोक चांगलंच करतील असंही नसतं. त्याच्यामध्ये अनेक वेळेला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड वगैरे आपण ज्याला म्हणतो तीही पाडलेली असते. आपण दिल्लीला काय झालं नुकतंच ते पाहिलेलं आहे. त्यामुळं जिथं जिथं तो कुणी असो, जिथं जिथं मुजोरपणा वाढतो, मगरुरी वाढते, मस्ती वाढते, ती कोणतीही मस्ती असो, कोणत्याही घटकांची मस्ती असो, ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सामान्य माणूस सहन करतो. आणि नंतर सामान्य माणसाची सहनशीलता संपली की काय होतं, त्याचं उदाहरण म्हणजे 10 ऑगस्ट 1918 रोजी अकोल्यातल्या सामान्य लोकांनी, ज्यांना कुठलाही चेहरा नव्हता, त्यांनी जी घडवलं तो इतिहास घडवला जातो. आणि मग आज आपल्याला असं चित्र दिसतं, की तुम्ही लोक, स्टेजवर बसणारी बहुसंख्य लोक जे आहेत, ही सगळी इतिहास घडवणारी माणसं आहेत. आम्ही काही इतिहास घडवणारी माणसं नाहीत. आम्ही इतिहासाचे अभ्यासक आहोत. आम्ही हे सगळं पाहत असतो. परंतु दुर्दैव आपलं बहुजन समाजाचं असं आहे की आपण इतिहासाचा नीट अभ्यास करत नाही, इतिहासामध्ये डोकावण्याचा योग्य पद्धतीनं प्रयत्न करत नाही, इतिहास समजावून घेत नाही. आणि असं म्हटलं जातं की जे आपला इतिहास विसरतात त्या ठिकाणी इतिहासाची पुनरावृत्ती होते. म्हणजे इतिहासामध्ये त्या लोकांनी ज्या चुका केल्या, इतिहासाचा अभ्यास जर केला नाही तर त्याच चुका पुन्हा आपल्या हातून सुद्धा घडतात. म्हणून इतिहासाचा अभ्यास नुसता घटनेचा अभ्यास नाही, तर त्याचा सिक्वेन्स, परस्पर संबंध जो आहे तो सुद्धा नीट आपल्या पिढीनं समजून घेण्याची मला वाटतं गरज